इयत्ता 6वी विषय भूगोल प्रकरण 5वे तापमान स्वाध्याय। प्रश्न अ, मी कोठे आहे? 1. माझ्या परिसरातच 0° समताप रेषा आहे। उत्तर, मी शीत कटिबंधामधील परिसरात आहे। 2. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25° आहे। उत्तर, मी उष्ण कटिबंधामधील परिसरात आहे। 3. माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10° आहे। उत्तर, मी समशीतोष्ण कटिबंधामधील परिसरात आहे। ब. मी कोण? 1. समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते। उत्तर, समताप रेषा। 2. तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो। उत्तर, तापमापक। 3. जमीन व पाण्यामुळे मी तापते। उत्तर, हवा। 4. जमीन व पाणी माझ्यामुळे तापते। उत्तर, सूर्य। क. उत्तरे लिहा। पृथ्वीच्या गोल आकाराचा तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा। उत्तर, पृथ्वीवर येणारी सूर्यकिरण हे सरळ रेषेत येत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात। 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात, म्हणून या पट्ट्यात तापमान जास्त असते। तेथे प्रकाश व जास्त उष्णता असते, यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो। त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो। 23°30' ते 66°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात प्रकाश किरणे तिरपे पडतात व जास्त जागा व्यापतात। जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते, त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते, म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टा असे म्हणतात। 3. 66°30' ते 90° या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात, त्यामुळे ते अति जास्त जागा व्यापतात। अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असल्याने या पट्ट्यांना शीतपट्टा असे म्हणतात। 2. अक्षवृत्तीय विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा। उत्तर, पृथ्वीवर येणारी सूर्यकिरण हे सरळ रेषेत येत असतात, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत। किरण काही भागात लंबरूप पडतात तर काही भागात तिरपे पडतात। 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात, म्हणून या पट्ट्यात तापमान जास्त असते। तेथे प्रकाश व जास्त उष्णता असते, यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो। त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो। 23°30' ते 66°30' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात प्रकाश किरणे तिरपे पडतात व जास्त जागा व्यापतात। जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता कमी असते, त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते, म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टा असे म्हणतात।
66°30' ते 90° या उत्तर व दक्षिण पट्ट्यात सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात, त्यामुळे ते अति जास्त जागा व्यापतात। अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असल्याने या पट्ट्यांना शीतपट्टा असे म्हणतात। 3. समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो, त्याची कारणे कोणती आहेत? उत्तर: समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर खालील कारणांमुळे बदल होतो। 1. भूपृष्ठावरून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते, त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होत जातो। 2. जंगलतोड, नागरिकीकरण, औद्योगिकीकरण या घटकांमुळेही समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होत जातो। अ व ब दोन्ही कागदांचे निरीक्षण करा व उत्तरे सांगा। 1. कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे? उत्तर: आकृती ब हा कागद तिरपा म्हणजे 120° कोन करेल असा धरला आहे, त्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे। 2. कोणत्या कागदावर ती कमी आहे? उत्तर: आकृती अ हा कागद लंबरूप म्हणजे 90° कोन करेल असा धरला आहे, त्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा कमी आहे। 3. आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाबाबत काय होते ते पहा। उत्तर: स्वतः प्रयोग करून निरीक्षण करा। 4. प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल? उत्तर: प्रकाशाच्या स्रोताशी कागदाने केलेला कोन कमी असल्यास प्रकाश झोत कमी जागा व्यापतो, तर प्रकाशाच्या स्रोताशी कागदाने केलेला कोन जास्त असल्यास प्रकाश झोत जास्त जागा व्यापतो। तुम्ही सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात म्हसवड येथे राहता। तुमची आजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथे राहते। दिवाळीत नेहमी तुम्ही वेंगुर्ल्याला जाता। तेथील समुद्रकिनारा तुम्हाला खूप आवडतो। तेथील उबदार हवा तुम्हाला भावते, कारण तुमच्या गावची कोरडी हवा आणि बोचरी थंडी तिथे नसते। यावेळेस तुमची आजी दम्याच्या विकाराने आजारी आहे। डॉक्टरांनी तिला कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहण्याचा सल्ला दिला आहे। सांगा बरे, या दिवाळीत तुम्ही काय कराल? उत्तर: दिवाळीच्या सुट्टीत आम्ही आजीला वेंगुर्ल्यावरून सातारा म्हणजे मान येथे घेऊन येणार। आजीला थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गरम कपडे घालायला देऊ, तिला योग्य आहार देऊ, दम्याच्या आजारासाठी तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांकडून तिची वेळोवेळी तपासणी करून घेऊ। अशा प्रकारे आम्ही तिची काळजी घेऊ। तापमापक. तापमापकाची नळी कशावर लावली आहे? उत्तर: तापमापकाची नळी आधारपट्टीवर लावलेली आहे। 2. तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे? उत्तर: तापमापकाच्या नळीतील द्रव्य पारा किंवा अल्कोहोल असावे। 3. आधारपट्टीवरील आकडे काय दर्शवतात? उत्तर: आधारपट्टीवरील आकडे तापमान दर्शवतात। 4. तापमान कोणकोणत्या एककात मोजतात? उत्तर: तापमान सेल्सिअस किंवा फॅरनहाइट या एककात मोजतात। 5. तापमापकात दिसणारे तापमान लिहा। उत्तर: तापमापकात दिसणारे तापमान हे 38°C आहे। 6. हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल?
उत्तर, हे तापमान उन्हाळा या ऋतूतील असेल. 1. तापमापकात पाणी किंवा तेल वापरले तर चालेल काय? उत्तर, तापमापकात पाणी किंवा तेल वापरले तर चालणार नाही. 2. जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद कोठे ठेवली जाते? उत्तर, जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद जिल्ह्याच्या वेधशाळेत ठेवली जाते.